आहे ह्या नजरेत जादू अशी, माझ्या जादूची सांगू कशी। गोऱ्या रंगाची तू नाजूक पोर, दिसते जशी ग पिकलेली बोर। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची इथे गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये इथे दिलेली आहे मित्रांनो। आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा इथे जॉईन होऊन तुम्ही CapCut ॲप आहे तो इथे डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या आजच्या इथे व्हिडिओसाठी मी जेवढं काही इथे मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये इथं दिलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो त्यासोबत म्हणजे त्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी डेली आपले व्हिडिओचं जे मटेरियल आहे ते अपलोड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा इथं मटेरियल जे आहे ते डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा अजूनही फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपले जे ते रील्स आणि काही अपडेट जे असतील ते इथं येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो आपल्या जे ते सर्वात आधी इथे VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या CapCut ॲप येतो आपल्या इथं ओपन करायचा। CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा। तर ॲड वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करून ह्याची जी लेअर असेल ते आपल्या 20 सेकंदापर्यंत आणून घ्यायचे। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला आपल्याला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो ॲड करून घेतल्यानंतर त्या बिटवरच्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याचा सर्वात आधी जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट इथं करून घ्यायचा आहे मित्रांनो। तर एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असतो तिथं स्प्लिट करायचं आहे। तर आता आपल्याला बिटवरती इथे काय करायचं मित्रांनो, येऊन जायचं आहे। तर बिटवरती यायचे। आता आपल्याला बिटवरती आल्यानंतर इथे स्प्लिट करा, परत बिट 3 वरती येऊन इथे स्प्लिट करा, परत बिट 4 वरती इथं आपल्याला येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 5 वरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचं, परत बिट 7 वरती येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचं। त्यानंतर एक्स्ट्रा काय जेवढा काय एक्स्ट्रा पडा असेल त्या इमेजचा तो आपल्या इथे डिलीट करून टाकायचा आहे। आणि त्यानंतर आपला काय अर्थ जो आपण इथे बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाकायचं आहे। तर आता आपल्या इथे जेवढं काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते अप्लाय करायचे आहेत। ओके, तर मित्रांनो आता आपल्याला ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला आता सुरुवातीच्या इमेजला कोणता ॲनिमेशन द्यायचा नाही, आपल्याला परत काय करायचं आहे, सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं। सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला ॲनिमेशनमध्ये इनमध्ये येऊन आपला रॉक वर्टिकल हा जो इथं ॲनिमेशन असेल तो इथं आपल्याला अप्लाय करायचा आहे। त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्या इथं येऊन जायचं। त्यानंतर इथं बघा स्टेच अँड डिसऑर्डर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपण परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथे बघा वेव्ह अँड स्लाइड हा ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन फॅन आउट हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक पिरियड शिफ्ट 4 हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं फॉल राईड हा जो इथं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। तर अशा प्रकारे ॲनिमेशन इथं अप्लाय झाल्यानंतर आता आपल्याला काही इफेक्ट जे असेल ते इथं द्यायचे। तर ते देण्यासाठी आपल्याला जिथे काय यायचं बघा मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे काय यायचं बघा मित्रांनो, आपल्याला आधी व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं। व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन आपल्याला बघा एक हॉरिझॉन्टल जे ते रील अशा प्रकारचा जो एक इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट जे असेल ते त्या इमेजपुरती इथं करून घ्या। केल्यानंतर आपल्याला परत नंतर जे ते काय करायचं, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आपल्या सुरुवातीला येऊन, त्यानंतर डायमंड झूम हा जो इथं असेल इफेक्ट तो इथं घ्या आणि त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती तुम्हाला बघा 4 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे तिथपर्यंत आणा आणि परत तिथंच थांबून आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका आणि त्याची ॲडजस्टमेंट त्या इमेजपुरती करून त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन फिल्टर जे असेल ते 0 कारण वर्टिकल जे ते तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून घ्या। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला इथं येऊन जायचं आणि परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं फेदर्स हा जो इथं इफेक्ट असेल तो इथं अप्लाय करून टाका
आणि ॲडजस्टमेंट जे असेल ती त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं मिनी रेनबो हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट जी असेल ती त्या इमेजपुरती करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा गर्ल सेक्रेट हा जो इथं असेल इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट जे असेल ते एंडपर्यंत अशा प्रकारे इथं करून घ्या. परत नंतरच्या ते आपल्या सुरुवातला येऊन जायचं आणि तुम्हाला बघा एक 2 इमेजच्या मध्ये तुम्हाला एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि एक आपल्या ट्रान्झॅक्शन इफेक्ट जो असेल तो इथे द्यायचा आहे. तर तो आपल्या लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचा आणि तो ग्लेअर सेकंड हा जो इथं आहे मित्रांनो तो इथं अप्लाय करून टाका. हा फक्त त्याच बॉक्ससाठी होता, बाकी कोणत्याही नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला जो आजचा इथे व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो, वरती एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटेल. त्या एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यासाठी सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही जे आपल्या इथे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूच आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.